बसते इथे वरती बसते. बॅग्स सगळे काही ठेवलेत. जो मोरया मंगळ मूर्ती मोरया रंजेश्वरी माते की जय. अनिरुद्ध बापू की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. साई बाबा की जय. चला सुरुवात झालेली आहे ट्रिपला. वाजले आहेत 5:40. निघायचं होतं 5 वाजता. ठीक आहे, नायसा आहे ना आमच्या बरोबर, पण नायसा पण क्विकली लगेच उठली, आंघोळ वगैरे झालं, आवरलंय. पण वरतून खाली येईपर्यंत सगळं सामान हे करेपर्यंत वेळ गेला. सो यावेळेस आम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सवरती जाणार आहोत आणि एक्सायटेड आहोत. सो पहिला आमचा हॉल्ट असणार आहे चिपळूण. तर आम्ही त्या रूटनी चाललोत आणि नवरात्री चालू आहे. देवीचं दर्शन घेऊ ह्या वर्षी, कारण आम्ही नवरात्रीच्याच दरम्यान त्याच्या आधी आई पडल्या आणि मग त्यामुळे ते जाणं झालंच नाही. ॲक्च्युली आम्ही प्लॅनसुद्धा केलेलं नवरात्रीत जाण्याचं, पण ठीक आहे, काही हरकत नाही आहे. सो आता येस लवकरच जाऊ. ते पण आम्ही प्लॅन केले. आई त्या दिवशीच बोलत होते आपण सगळे एकत्र जाऊया, अनुची एक्झाम्स नंतर आपण प्लॅन करूया. सो नक्कीच लवकर जाऊ. पण आता यावेळेस आम्ही चाललो त्याच रूटनी, म्हणून सानी म्हटलं की आपण जाऊया आणि मम्मी म्हटली की हा नवरात्रीसुद्धा आहे चालू, सो आपण आपलं मस्त देवीचं दर्शनसुद्धा होईल. सो चला नाही, सो नक्कीच जाऊया. म्हणून मग आता मी साडी वगैरे नेसली आहे, म्हणजे मग तिकडे जाऊन मस्त अशी ओटी वगैरे भरता येईल. आणि मग पुढे काय असणार आहे, आम्ही कुठे कुठे हॉल्ट घेणार आहोत, आम्ही कुठे राहणार आहोत, आमची ही ट्रिप कशी असणार आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल. आता वाजले आहेत 9, म्हणजे 8:56 आणि आम्ही चिपळूणला पोचलोत. 3.5 तासात ना. रोड्स मस्त झाले, ट्रॅफिक नव्हती. सकाळचा टाइम ट्रॅफिक जी लागते ती माणगाव तिथेच लागते, बाकी कुठे नाही लागत जास्त. फेवरेट नाश्ता सनीला ऍक्च्युली सनी केस बघा, सनी गर्दी बिर्दी बघ. नायसा झोपली, नायसाची मस्त 3.5 तासची झोप झाली. सो एवढी भूक लागली आहे ना मला पण, कारण मी काल 7:30ला जेवली आहे, त्यानंतर काही नाही खाल्लं आणि उठल्यानंतर असतं ना आपलं. पण मी ह्याला म्हटलं की आताच आपण एक हॉल्ट घेतला ना तर मग पुढे सगळं गडबडतं. आमचा टार्गेट होता की 3.5 तासात आपल्याला चिपळूण पोहोचायचं आहे, आणि तरी मग आम्ही 5ला निघून आमचं 8:30ला असं होतं. पण ठीक आहे, 5:30ला निघून आम्ही 9ला पोहोचलो. नायसाला सर्दी झाली ना, म्हणून नायसाने मास्क लावलाय. सो मस्त पोचलो, आरामात पोचलो. आता देवीचं दर्शन घेऊ, मग त्यानंतर नाश्ता करू आणि मग पुढच्या प्रवासासाठी लागू ते. येस, मग ते थोडंसं निवांत असेल. हे कसं थोडंसं सकाळचं टाइम हॉल्टमध्ये घ्यायचं होतं, म्हणून आम्ही असं झालं की टाइम टू टाइम गोष्टी केल्या की मग आपल्याला पुढचा दिवस पण मस्त जातो.
समोर नाही तर वी गेट प्लेंटी ऑफ टाइम ते शूट करायला. थोडीशी सावलीत लावून तिकडे. मी चाललोय खाली. ठीक आहे. ऐसा राहायचं इथे आपण राहते. आपलं गाव आहे. तू मस्त इथे राहिली असते कोंबड्यांबरोबर. मस्त खेळत बसली असते कोंबड्यांसोबत. साडी कशी दिली? प्लेन 300 रुपये आहे. बुट्टीवाले 350. ही वाली द्या ना. ही चांगली. हा ही वाली ना. नाही ही वाली. ग्रीन पण छान आहे. ग्रीन घे ना. नायसाला लाईट ब्लू आहे. नायसाच्या चॉईसची. माझं पण आहे लाईट ब्लू. लाईट ब्लू घेऊ काका. ही वाली द्या निळी. ही देऊ. हा ही नेसवतात ना. हो. आता ते अच्छा. काय बांगडा. इकडे भक्त निवास. त्यांनी पूर्ण मानून घे काय तुमचं काही त्या छान झालं दर्शन. खूप छान झालं. सकाळ सकाळी मस्त देवीचं दर्शन. खूप आणि बरं वाटलं. हा ऍक्च्युली आणि प्रसन्न. सो कोणी नसल्यामुळे खूप वेळ बसलो जरा असं. आणि किती छान वाटतंय ना इथे. थंडगार वातावरण मस्त वाटतंय. आणि आईला पण एक व्हिडिओ कॉल केला. हा. आईला पण दर्शन दिलं. कारण आईंना खूप इच्छा. आईंची आहे. खूप म्हणजे खूप इच्छा आहे यायची. मी तेच देवीला सांगितलं की आईंना लवकरात लवकर भरवून दे. आणि कारण नवरात्रीपासनं निघायला म्हणजे नवरात्रीपासनं त्यांचं ती एवढी इच्छा आहे ना. पण ठीक आहे.
लवकरच येस आता आम्ही लवकरच येऊ सगळे एकत्र. येस. छान वाटतं. सो चला आता वाजले भूक लागली आता. 9:57. 1 hour. 1 hour आम्ही इथे थांबलो. आता फटाफट गो. लेट्स गो. चल. चलो. रिमूवेबल आहे का नाही सोय तू रिमूव्ह करू शकते बस चला आता पहिले खाऊन घेऊया पोहे खाणार नाही बरोबर सिलेंडरचा प्रॉब्लेम कितीही असला तरी मिसळ मिळतेच आता इथे त्यांच्याकडे फक्त 2 ऑप्शन आहेत सनीचंच आवडतं पोहे आणि मिसळ त्यासाठी काही ऑप्शन नाही आहे हवं ऑप्शन हेच खायला लागेल आता वाजले आहेत 4 आम्ही ॲक्च्युली चिपळूणवरून आम्हाला ज्या डेस्टिनेशनला पोचायचे ते होतं किती 4.25 तास 4.5 तास बट आम्ही मध्ये 1 तास आमचा ब्रेकफास्टला गेला मग 1 तास आमचं लंचला गेलं असं करून आम्ही आमचं होतंच की आपण 4:30 पर्यंत पोचू आपलं जे डेस्टिनेशन आहे ते आणि आता फायनली 16 मिनिटात आम्ही पोचतो सो आता आम्ही पोचलो आहोत मालवणमध्ये भोगवे ह्या गावात आम्ही आमचं जे हॉटेल आहे ते बुक केलं आहे ॲक्च्युली आम्ही खूप सारे हॉटेल्स बघितले आम्हाला खूप छान छान हॉटेल पण प्रॉब्लेम असा की वीकेंड असल्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही विचार करेपर्यंत ते बुकिंग पटापट झालं आणि कसं इथे जेवढे पण हॉटेल्स आहेत मी पाहिलं काय आलं टर्न चुकला इथे जेवढे पण मी हॉटेल्स पाहिले तिथे हॉटेल्समध्ये जे रूम्स आहेत ते हार्डली 8-9 असे भोगवे बीच खूपच सुंदर ग्रीनरी आणि आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आपल्याला कधीपासून म्हणत होते की मालवणमध्ये जा तुम्ही तिथे त्या साईडला एक्सप्लोअर करा आणि फायनली ह्या वर्षी म्हणजे यावेळेस आम्ही आलो सो आता आम्ही कोणत्या रिसॉर्टला थांबणार आहोत ते तुम्हाला समजेलच आम्ही तुम्हाला दाखवूच आम्हाला ॲक्च्युली सी फेसिंग हवं होतं बट लास्ट मोमेंटपर्यंत म्हणजे आम्ही विचार करेपर्यंत मी म्हणते ना फटाफट ते बुक झालं आणि सोल्ड आउट होत होतं म्हणून आम्हाला काय मिळतच नव्हतं आम्हाला जसं हवं होतं तसं नव्हतं मिळत बट देन फायनली आम्हाला एक मिळाले सी फेसिंग आहे पण ते सी खूपच लांब आहे पण ठीक आहे आम्हाला ठीक आहे काही हरकत नाही आहे कारण एक ते पण होतं की आमचं चेक इन लेट असणार आहे आणि उद्याचं चेकआउट लवकर असणार आहे सो आम्हाला जास्त पैसे त्यात पण नव्हते घालवायचे की एकदमच असं लॅविश घेऊ आणि मग नंतर आम्ही त्याचा काही यूजच नाही होणार आपण तिथे लेट पोहोचू मग त्याचा काहीच फायदा नाही आहे म्हणून आता आम्ही जे पाहिले ते पण खूप सुंदर आहे कुठे बघितले ते तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात दाखवू सो यू पीपल स्टे ट्यून्ड फुल हे समुद्र
कुत्रा आहे. अरे हो, पण आम्हाला नाही दिसत आहे. मला दिसतंय. मला पण दिसतं आई. दिसतंय का ते बघ, ते बघ. साईडनी दिसत. हो, दिसतंय. खाली खाली एक मिनिट. Oh my God. Wow. House. House for 2 days, 1 day, sorry. Oh my God. हाच आमचा रिसॉर्ट आहे. फक्त बघू शकतो आम्ही. बे वॉच, त्याचं नाव पण त्यांनी तेच दिलेलं आहे. बे तू. सो बेसिकली हे छोटे छोटे रो हाऊसेस आहेत, Villas, ना? विला सारखे. सो सनीच्या गाडीला त्याचं गेअर जे काही चेंज करायचे असतात ते आहे, जिथे आपण आपले वायपर्स वाला आहे ना सेक्शन, नॉर्मल जे गाडीत असतं तिथे. तो ना हेच ना होतो सतत, ते वायपरच सतत वाईप का करतोय. नंतर मला कळलं गेलं त्याच्या गाडीची सवय. सो ईव्ही आणण्याचा एक आम्ही ऍक्च्युअली मी सर्च केलं तर कणकवलीला लास्ट होतं ईव्ही स्टेशन. कणकवली. पुढे अजून. कणकवली आता आपल्याला सॉरी, चिपळूण नंतर चिपळूण नंतर लांजाला आहे आणि मग कणकवली पुढे. इथे मध्ये कुठेच नाही. आता मी येताना पण पाहिले ना ईव्ही स्टेशन्स नाहीच आहेत. तर मी याला बोलली रिस्क नको, जरा थोडंसं ईव्ही स्टेशन्स वाढले ना की मग आपण पुढे जाऊन थोडं करू. जर आम्ही कोल्हापूर मार्गे वगैरे गेलो असतो ना तर आम्ही बिंदास गाडी घेऊन गेलो असतो ईव्हीची, कारण तिथे जागोजागी आहे. इथे तर हार्डली ते पेट्रोल पंप पण दिसत होते. आणि मी जेव्हा चेक केलं नेटवर तेव्हा ते म्हणतात की नॉट शुअर. तर मी याला बोलली आपण पण नको शुअर, आपण आपली मस्त दुसरी गाडी घेऊन जाऊया, जास्त रिस्क नको. आणि ह्यावेळेस मग आम्ही सगळीकडे बघितलं आणि मग आता लेट्स सी, फ्युचरमध्ये होईलच, अजून स्टेशन्स वाढतीलच. सो त्यावेळेस आपण ईव्ही गाडी आरामात घेऊन येऊ शकतो. हा, तो एअरपोर्ट आहे का? एकदम डोंगरावर आहे आणि एअरपोर्ट जवळ आहे इकडनं. सिनी त्या साईडला पार्किंग कर. तिथे खूप जागा आहे. आता हा फायनली वी हॅव रीच्ड आवर डेस्टिनेशन. वाव, इन्फिनिटी पूल बर रचना. आत्ताच जायला मजा आहे. चलो. Second year. Nice new house. नाईसाची रूम आणि ही आमची. नाईस. वाव. दोरच्या मागे सगळी
कोणत्या रोडचे होते? खाली. ओके. वर चालेल. वर काय आहे? टेरेस. थँक्यू. ओपन टेरेस मीन्स ओपन टेरेस. चल बघू एकदाच. थोडी डस्ट आहे बाबू. पाय बघ मागतील तुझे. खाली खाली बघ खाली. बेस्ट पार्ट काय होते का? बेस्ट पार्ट आपल्याला एकदम पुढचं मिळालं. नाहीच वाकू नको जास्त. छान आहे. मेन म्हणजे हा व्ह्यू. हे सगळीकडनं दिसतंय, खालून पण दिसतंय. मस्त सनसेट आहे मी. मस्त असा इन्फिनिटी पूल. आम्ही कोणीच नाही उतरत आहे. मजा येते नाही सू. जाऊन दे तो नको घेऊ. सो रिअली ब्लेस्ड ग्रेटफुल. छान असा सनसेट मिळतोय. अमेझिंग. पाठी नको जाऊ. स्वतः वाजले आहेत रात्रीचे 9 आणि आम्ही आता जिथे आहोत बेवॉच रिसॉर्ट. इट्स ॲक्च्युली व्हेरी गुड. पूर्ण असं तुमची फॅमिली वगैरे आले ना तर तुम्ही थरली एन्जॉय करणार आहात इथे. कारण आता बाहेर लाईव्ह सिंगिंग चालू आहे. छान गात आहेत ते आपले सगळे ओल्ड सॉंग्स आणि प्लस जेवढे फॅमिलीज आहेत त्यांच्याबरोबर गेम्स खेळत आहेत. सो आम्ही गेलो ना तर ॲक्च्युली आमची झोपच पूर्ण नव्हते. कारण रात्री झोपायला पण आम्हाला काहीतरी 1-1:30 वाजला आणि मग लगेच सकाळी 4 वाजता उठून आम्ही रेडी वगैरे होऊन निघालोत. पूर्ण दिवस नाही बोललं तरी 9 आवर्सचं ट्रॅव्हल होतं. मध्ये मध्ये आम्ही हॉल्ट घेतलं पण आम्ही दमलो आणि आम्हाला असं झालं की आता वी नीड स्लीप. कारण परत उद्या ट्रॅव्हल आहे आणि अजून पुढचे 4-5 दिवस फुल धिंगाणा असणार आहे. म्हणून मग आम्ही हा विचार केला की थोडीशी एनर्जी गरज आहे त्याची. सो आम्ही गेलो नाही. पण मला ऐकू येत होतं ते छान गेम्स खेळत होते, डान्स करत होते. सो मस्त आहे हा रिसॉर्ट. तुम्ही कधी आलात नाही ह्या साईडला तर नक्की या. आणि सनसेट तर तुम्ही पाहिलंच ज्या प्रकारे आम्ही एन्जॉय केलं आहे. मस्त संध्याकाळी कॉफी आणि सनीचं फेवरेट मिक्स भजी. सो सनीला आजपर्यंत मिक्स भजी सगळीकडे वेगवेगळे मिळाले. म्हणजे त्याचा ॲक्च्युली मिक्स रिॲक्शन झालेला आहे. खूप लोकांना मिक्स भाजी काय एक्झॅक्टली नाही कळत. तर त्यांनी ना लिटरली जेवढं त्यांच्याकडे भाज्या होत्या फ्लावर, कॉलीफ्लावर, बटाटा, कांदा ह्याचं सगळ्याचं असं असं करून मग नंतर ती भजी सोडलेली. सर बोलतो की असं म्हणजे काय नाही मिक्स भाजी पाहिजे ना तुला का. सो आता मी मस्त थोडंसं रिलॅक्स केलेलं आहे. मी पण थोडी बिझी होती व्हिडिओ एडिटिंग थोडंसं माझं राहिलंच आहे.
आणि सनीने पण थोडासा आराम केला. मी ॲक्च्युली मगाशी जेव्हा आराम केला तेव्हा सनी नायसाला सांभाळत होता. म्हणजे नायसाची काय झालं माहिती आहे का, पूर्ण जर्नी झोप झाली 9 तासाची. आणि मग तिला आता थोडंसं असं झालं की काय करू असं, म्हणून मग सनी तेव्हा बघत होतं. मग आता सनी झोपला, मग तेव्हा मी तिच्याकडे बरोबर बसलेली. सो चला मग आता तिला भूक लागली आहे, आम्हाला पण भूक लागली आहे आणि आम्ही असं विचार केला की पहिले जेवून घेऊया, म्हणजे मग लवकर येऊन परत आम्ही झोपणार होतो. तर उद्या मला परत लवकर उठून जायचे कुठे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच हा कळेल. माझा favorite ही बोलते मी इथे झोपणार आहे. काय माहित, मी तिला वॉशरूमला यायचं तर मी बोलते जाणार नाही, होते माझा वॉशरूम खाली आहे ना, मी तिकडे जाणार आहे. लेट्स गो. सो एवढा केओस आहे बघा. चलो कोणती गाणं रोज सगळे बघतात. फॅमिलीसाठी छान आहे, ग्रुपसाठी. मी मिस करते आमचा पूर्ण येडावरचा ग्रुप असतो ना, आम्ही वेड्यावर का केला असतो. मग डान्स बीन्स चालू आहे तिकडे, डान्स बीन्स चालू आहे. डान्स काढती. बाबा सगळं एज इज जस्ट अ नंबर, जसं आम्ही म्हणतो ना तसं आहे. बाबा डान्स काढते आणि फुल पाडते. तिथे लिपस्टिक आहे ना, फुल जेवण पण छान. गॅसचा इश्यू असल्यामुळे त्यांनी बफे ठेवला, म्हणजे आपला सिलेंडरचा इश्यू असतो. पण बफे पण 500 पर पर्सन, रिजनेबल आहे. आणि त्यात व्हेज नॉनव्हेज दोन्ही छान आहे. स्टार्टर ॲक्च्युली जेवण छान आहे, आवडलं मला.